गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलो आहे, DOL स्टार्टर। तर आमच्या शेतामधली ही आमची विहीर आहे आणि याच्यामध्ये आम्ही 2 5 HP मोटर लावलेले आहेत। ओके, तर बघा, त्रेसष्ट एम्पियरच्या फ्यूजेस येत्या, किटकॅट टाइप ऑफ फ्यूज, 63 एम्पियरच्या किटकॅट टाइप फ्यूज तो सप्लाय मोटरला दिला आहे। आणि मोटरचं हे आहे DOL स्टार्टर। इथं ॲटो स्विच कनेक्ट केलेला आहे, जे ॲटोमॅटिक मोटरला सप्लाय आल्याच्या नंतर, म्हणजे वरून सप्लाय आल्याच्या नंतर ॲटोमॅटिक मोटरला स्टार्ट करते। ओके, आणि हे तुमचे इनकमिंग सप्लाय आहेत। आता 6 वायर कनेक्टेड आहेत, तिथं प्रत्येकाला 2-2 कनेक्ट केलेले आहेत। तर बघू, हे बघा, याच पद्धतीचं एक स्टार्टर आहे, ते चालू आहे सध्या लाईव्ह, त्यामुळे तुम्हाला याच्यावर दाखवतो मी थोडं डिटेल। ओके, परत हा एक ॲटो स्विच आहे। ॲटो स्विच कसा जॉईन करायचा हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये टाकलं मी। ओके, तुम्ही बघू शकतात, हे RYD 3ला 3 फेजेस दिलेत। हे तुमची मोटरकडची लाईन आहे। हे तुमचं बघा, हे तुमचं कॉन्टॅक्टर आहे। ओके, ही कॉन्टॅक्टर कॉईल आहे, कनेक्ट डिस्कनेक्ट इथून होतं आहे। त्याच्यानंतर इथं हे रिले सेटिंग आहे, फ्यूज सेटिंग। तर याच्यामध्ये हा नॉब तुम्ही इकडं चेंज करू शकतात, सेट करू शकता। ओके, त्याच्यानंतर हा ही तुमची रिले कॉईल आहे। ओके, रिले कॉईल। त्याच्यानंतर ह्या पट्ट्यावर कनेक्ट होतात खटकन अशा पद्धतीने, आणि मोटर स्टार्ट होते आणि सोडल्याच्या नंतर रिलीज होते। म्हणजे कॉन्टॅक्टर आहे, कनेक्ट डिस्कनेक्ट करण्याचं काम करतं। इथे लक्षात, हे तुमचा इनकमिंग सप्लाय आहे, हा तुमचा मोटरला जाणारा सप्लाय आहे, आउटगोईंग सप्लाय। इथं आपण 3 कोर केबल वापरलं आहे। इथं मात्र आपण या पद्धतीचं फ्लेक्झिबल वायर वापरलं। फ्लेक्झिबल का? कारण ते कटत जातं, तर ते कमी होतं म्हणून। ओके, तर हे DOL स्टार्टर आहे। आता याच्यामध्ये बरेच शेतकरी काय करतात, हे काढूनच टाकतात व्हेंटिलेशन लेवलमुळं। तर हा ऑन करण्याचं बटन आहे आणि हे ऑफ करण्याचं बटन आहे। ओके, आता हे ॲटो स्विच असल्यामुळं हे ॲटो आणि बायपास, ॲटो काय करतं, ॲटोमॅटिक सप्लाय आल्याच्या नंतर सप्लायला मोटरला चालू करतं आहे, आणि सप्लाय गेल्याच्या नंतर ते ॲटोमॅटिक बंद करते, किंवा सप्लाय फॉल्टी असेल तरी बंद करते। तर या पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे।